नमस्कार मंडळी. तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने फक्त 1 कप रव्यापासून रवा कप केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत. आणि विशेष म्हणजे हा रवा कप केक आज आपण अप्पे पात्रात बनवण्याची एकदम सोपी अशी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, जी की भांड्याचा अजिबात पसारा न करता आज आपण बनवणार आहोत. बऱ्याच वेळा केक बनवताना खूप असा पसारा होतो, भांडे होतात, त्यामुळे आपल्याला केक बनवायचा कंटाळा येतो. अतिशय सोपी अशी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. तर इथे आपल्याला केक बनवण्यासाठी रवा लागणार आहे. तर इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. तर तुम्ही इथे मेजरमेंटसाठी कुठलंही भांड म्हणजे ग्लास, कप, वाटी काहीही वापरलं तरी चालेल. तर इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे. तर हा रवा बारीक रवा आहे. शक्यतो बारीक रवाच वापरा. जर नसेल तर मोठा रवा मिक्सरला थोडा फिरवून घ्या. आता यामध्ये अर्धी वाटी साखर घातलेली आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार नक्कीच कमी अधिक करू शकता. आणि इथे थोडीशी वेलची सुद्धा घातलेली आहे. यामुळे केकला खूप छान अशी टेस्ट येते, त्यामुळे वेलची नक्की घाला. आता यानंतर इथे व्हॅनिला फ्लेवरचं मी कस्टर्ड पावडर घातलेला आहे 1 चमचा. तर हे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल, पण घातलं तर याला खूप छान अशी चव येते, त्यामुळे नक्की घाला. आणि 1 चमचा मी मिल्क पावडर सुद्धा घातलेली आहे. आता हे सर्व आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर हे पहा, मी इथे अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे. तर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्येच सर्व प्रोसेस करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे मी अर्धी वाटी दूध घातलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. मिठामुळे कुठल्याही गोडाच्या पदार्थाला खूप छान अशी चव येते. अर्धी वाटी दही घातलेलं आहे. तर शक्यतो ताजंच दही घ्या, आंबट दही घेऊ नका, नाहीतर केकची टेस्ट बिघडते. आणि त्यानंतर इथे मी अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे. तर हे तेल रेग्युलर आपण जे खातो ना स्वयंपाकामध्ये, तेच तेल वापरा. आणि हे सर्व या पद्धतीने मी मिक्सरला बारीक असं वाटून घेतलेलं आहे. तेल वापरताना शक्यतो बिना वासाचं वापरा. ज्या पद्धतीने मोहरीच्या तेलाला कसा वास असतो तसं तेल असेल तर ते वापरू नका. साधं तेल वापरा, यामुळे केक छान बनतो. तर हे पहा, अशा पद्धतीने आता आपण याला 10 मिनिटासाठी रेस्टसाठी ठेवणार आहोत, जेणेकरून रवा आपला छान असा फुलून येईल. तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. तर आपण इथे अप्पे पात्रामध्ये केक बनवणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला एक तवा लागणार आहे. तर अप्पे पात्राच्या खाली तवा ठेवायचा आहे, जेणेकरून केक हा आपला करपला जाणार नाही. आणि त्याच्यावरती आपल्याला अप्पे पात्र तेलाने ग्रीस करून ठेवायचं आहे. आणि आपण केकमध्ये काही पदार्थ यामध्ये घालणार आहोत. जर तुम्हाला यामध्ये टुटी फ्रुटी नसेल घालायची, तर तुम्ही इथे काजू बदाम किंवा तुमच्या आवडीचं कुठलंही ड्रायफ्रूट इथे नक्कीच घालू शकतात. तर इथे मी थोडीशी टुटी फ्रुटी घेतलेली आहे. तर त्यामध्ये थोडासा आपल्याला मैदा किंवा मग तुम्ही यामध्ये थोडं गव्हाचं पीठ याला मिक्स करायचं आहे, जेणेकरून हे केकमध्ये छान असं सेट होईल. तर आता आपण याला साईडला ठेवूया. आणि आपला रवा छान असा फुललेला आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा बेकिंग पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा यामध्ये मी घातलेला आहे. आणि आता हे आपल्याला मिक्सरला एक पल्स मोडवर फिरवून घ्यायचं आहे. यावरती 1 चमचा भरून दूध घालायचं आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे पहा, इथे मी अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण आपल्याला एकदा थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पल्स मोडवर अगदी थोडंसं याला फिरवून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे याला फिरवून घेतलेला आहे. छान असा रवा आपला फुललेला आहे. आता मी हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आता याला चांगलं असं आपण एकदा मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये टुटी फ्रुटी ॲड करूया. तर हे पहा, आता मी इथे ही सर्व टुटी फ्रुटी ॲड करून घेतलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे काजू, बदाम किंवा चॉकलेटचे पीसेस ते सुद्धा इथे ॲड करू शकतात, तरी सुद्धा चालणार आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे आणि लगेच आपल्याला हे अप्पे पात्रामध्ये सर्व बॅटर थोडं थोडं करून सोडून घ्यायचं आहे. तर आपल्याला सुरुवातीला तवा गरम करायला ठेवायचा आहे कमी गॅसवरती आणि त्यानंतर हे बॅटर आपल्याला सोडून घ्यायचं आहे. यावरती तुम्ही तेल, तूप, बटर कशाचाही तुम्ही वापर करू शकता, तरी सुद्धा चालणार आहे.
तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा मग कोणत्या शहरातून पाहताय हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून मला सुद्धा कळेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतायत आणि मी तुमचा धन्यवाद देखील करू शकेल. तर हे पहा मंडळी, मी सर्व बॅटर सोडून घेतलेलं आहे आणि त्यावरती आता थोडी थोडी आपण आत पण घातलेली आहे टुटी फ्रुटी आणि वरून सुद्धा थोडीशी घालायची आहे, जेणेकरून केक हा दिसायला खूप छान दिसतो आणि मुले याला आवडीने खातात. तर आता आपल्याला याला एक 10 ते 12 मिनिटासाठी बेक करायला ठेवायचं आहे कमी गॅसवरती. तर मला एकूण 12 मिनिटे लागलेले आहेत. तर आता आपण याला टूथपिकच्या साह्याने किंवा चाकूच्या साह्याने तुम्ही चेक करू शकता की केक आपला छान असा बेक झाला आहे की नाही ते. तर हे पहा, पूर्ण क्लीन अशी टूथपिक निघालेली आहे, म्हणजे याचाच अर्थ की आपला केक छान असा बेक झालेला आहे. तर मी तुम्हाला इथे एक काढून सुद्धा दाखवते. तर हे पहा, रंग सुद्धा तुम्ही पाहू शकता किती सुरेख असा आलेला आहे. अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने हा रवा केक बनून तयार होतो. मुलं तर आवडीने खातात. तुम्ही हा केक मधल्या वेळेमध्ये मुलांना नक्कीच बनवून देऊ शकता किंवा मग आधी बनवून आपण हा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता. बाहेरचं मैद्याचं अनहेल्दी मुलांना देण्यापेक्षा घरीच आपण या पद्धतीने जर मुलांना बनवून दिलं ना, तर मुलं बाहेरचा केक खाणं विसरूनच जातील. तर मंडळी, तुम्ही पाहिलेत ना, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने, अगदी झटपट आपण आज कमी पसाऱ्यामध्ये आणि कमी मेहनतीने अतिशय सोप्या पद्धतीने हा केक कसा बनवायचा ते पाहिलेलं आहे. तर मंडळी, तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर मंडळी, व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तर मंडळी, व्हिडिओ जर हा फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.